Hello students, welcome back to class 6th. In our previous video we had seen the reading of lesson number 6 and today we will see the explanation of this lesson. And the name of this lesson is खरा अर्थ. सर्वप्रथम आपण या पाठाचा मूळ भावार्थ समजून घेऊया. या पाठामध्ये बुद्धी आणि हुशारी वापरून प्रसंगाला कसे सामोरे जावे हे या पाठातून सांगितलेले आहे. या पाठामध्ये एक कथा सांगितलेली आहे आणि ती जपान देशातील आहे. ही कथा जपान देशातील आहे. एक शेतकरी व त्याच्या दोन मुले व सुनांची आहे. एकदा दोन्ही सुना माहेरी जायला निघतात तेव्हा त्या सासऱ्यांना येताना काय आणावे विचारतात. तेव्हा सासरे मोठ्या सुनेला कागदातून अग्नी व दुसऱ्या सुनेला कागदातून वारा आणण्यास सांगतात. 15 दिवस कसे निघून जातात कळत नाही. जाण्याची वेळ येते पण सासऱ्यांनी सांगितलेले आपण आणू शकलो नाही याची त्या दोघींना खंत वाटते. रस्त्यातून चालत जात असताना वाऱ्याने हलणारी पाने पाहून लहान सुनेला युक्ती सुचते. ती जाड कागदाचा पंखा तयार करते. तसेच मोठी सून एका घरात प्रकाश पाहते व तीही खुश होते. ती कागदाचा कंदील तयार करते. शेवटी शेतकरी खूप खुश होतो व दोन्ही सुनांचे कौतुक करतो. हे या पाठात सांगितलेले आहे. सी द पॅसेज. जपान देशातील ही कथा आहे. एका खेड्यात एक शेतकरी राहत होता. त्याला नवनवीन वस्तू बनविण्याचा मोठा छंद होता. जपान देशातील कथा आहे आणि त्या एका खेड्यामध्ये एक शेतकरी राहत होता आणि त्याला 2 मुले होती आणि त्याला नवीन नवीन वस्तू बनविण्याचा छंद होता. तो नेहमी कोणत्या ना कोणत्या कामात असे. त्याला 2 मुलगे होते. शेतकऱ्याने जवळच्या एकाच खेड्यातील 2 मुली पसंत केल्या व त्यांच्याशी आपल्या मुलांची लग्ने लावून दिली. 2 सुना घरात आल्या. शेतकऱ्याला किती मुले होती? शेतकऱ्याला 2 मुले होती आणि जवळच्या एका खेड्यातील 2 मुली पसंत केल्या आणि शेतकऱ्याने आपल्या मुलांची लग्ने लावून दिली. एके दिवशी दोन्ही सुना आपल्या माहेरी जायला निघाल्या. 1 महिन्याने त्या परत येणार होत्या. दोन्ही सुना माहेरी जायला निघाल्या आणि ते किती दिवस राहणार होत्या? तर 1 महिना राहणार होत्या. थोरलीने आपल्या सासऱ्याला विचारले, मामांजी आम्ही येते वेळी तुमच्यासाठी काय आणावे? थोरली म्हणजेच कोण? मोठी सून सासऱ्यांना विचारते की मामांजी आम्ही येते वेळी तुमच्यासाठी काय आणू? सासरा हसून म्हणाला, आणणारच असशील तर माझ्यासाठी कागदातून अग्नी आण. हे ऐकून थोरली सून दचकली. कागदातून अग्नी कसा आणायचा? कागद जळून जाणार नाही का? ती काळजीत पडली. सासऱ्यांनी काय सांगितलेलं होतं थोरल्या सुनेला, मोठ्या सुनेला, की जर तू माझ्यासाठी काही आणणारच असशील तर माझ्यासाठी तू काय आण? कागदातून अग्नी आण. हे ऐकून थोरली सून दचकली, घाबरली की कागदातून अग्नी कसा आणायचा? कागद जळणार नाही का? ती काळजीत पडली. सासरा धाकट्या सुनेकडे वळून म्हणाला, धाकटी सून म्हणजे कोणती सून? छोटी सून. सासरा धाकट्या सुनेकडे वळून म्हणाला, तू माझ्यासाठी कागदातून वारा आण. थोरल्या सुनेला काय म्हटलं त्यांनी? की कागदातून अग्नी आण. आणि धाकट्या सुनेला काय म्हटलं? तू माझ्यासाठी कागदातून वारा आण. दोघींनी एकमेकींकडे पाहिले. सासरा असे काही आणायला सांगेल याची त्यांना कल्पनाच नव्हती. दोघी एकमेकींना धीर देत माहेरी निघाल्या. त्यांनी ठरविले पहिले 15 दिवस आईवडिलांकडे मजेत घालवायचे. नंतर दोघींनी मिळून मामांजींनी सांगितलेल्या वस्तूंचा शोध घ्यायचा. दोघीही विचारात पडल्या आणि एकमेकींना धीर देत ते माहेरी निघाल्या. आणि त्यांनी काय ठरविलेले होते की जे 15 दिवस आहे ते आईवडिलांकडे मजेत घालवायचे आणि जे बाकीचे 15 दिवस आहे जी मामाजींनी आपल्याला वस्तू आणायला सांगितलेले आहेत त्या वस्तूंचा शोध घ्यायचा. 15 दिवस कसे निघून गेले ते त्यांना समजलेच नाही. नंतर ठरल्याप्रमाणे दोघी एकमेकींना भेटल्या. एका झाडाखाली विचार करीत बसल्या. धाकटीचे लक्ष सहज वर गेले. वाऱ्याने पाने हलत होती. 15 दिवस आईवडिलांकडे घालवल्यानंतर 15 दिवस कसे निघून गेले होते त्यांना समजलेच नाही आणि नंतर ठरल्याप्रमाणे दोघी एकमेकींना भेटल्या. एका झाडाखाली विचार करत बसल्या. धाकटीचे लक्ष सहज वर गेले. वाऱ्याने पाने हलत होती. सापडली माझी वस्तू सापडली. तर धाकटी सून काय म्हणते की सापडली माझी वस्तू सापडली आणि ती आनंदाने टाळी वाजवत ओरडली. झाडाचे पडलेले एक पान तिने उचलले. थोरलीच्या गालाजवळ पान हलवीत तिने विचारले, लागतोय की नाही वारा? तिला काय युक्ती सुचली होती की खाली पान पडलेला होता आणि पान उचलून तिने काय केलं? पानाने आपल्या जी थोरली सून होती तिच्या गालाजवळ पान हलवीत तिने विचारले, लागते की नाही वारा? पानाऐवजी जाड कागद घ्यायचा. तो असा हलवायचा की वाराच वारा. ती पान हलवीत पुढे म्हणाली. थोरल्या सुनेलाही आनंद झाला. त्यावर धाकटी सून काय म्हणाली, जर आपण असं केलं तर पानाऐवजी काय घेतलं तर जाड कागद घ्यायचा आणि तो असा हलवायचा की वाराच वारा लागेल. ती पान हलवीत पुढे म्हणाली. थोरल्या सुनेलाही आनंद झाला. म्हणजे एका सुनेचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला होता. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी दोघीही फिरता फिरता एका तळ्याकाठी आल्या. त्या खूप वेळ विचार करीत बसल्या.
हळूहळू अंधार पडू लागला. तेवढ्यात थोरल्या सुनेचे लक्ष एका घराकडे गेले. दोघीही फिरता फिरता कुठे आलेल्या होत्या? तळ्याकाठी आलेल्या होत्या. त्या खूप विचार करीत बसलेल्या होत्या. हळूहळू अंधार पडू लागला म्हणजे सायंकाळची वेळ झालेली होती. एवढ्यात थोरल्या सुनेचे लक्ष एका घराकडे गेले. घराची खिडकी बंद होती, परंतु काचेतून उजेड दिसत होता. पटकन ती ओरडली, सापडली सापडली, माझी वस्तूही सापडली. जी थोरली सून होती ती विचारात पडलेली होती की मला काय करायचं आहे? अग्नी आणायचा आहे, कागदातून अग्नी आणायचा आहे. तर ती काय बघते? तर खिडकीच्या काचेतून दिसणारा उजेड धाकटीला दाखविला. दोघींनाही खूप आनंद झाला. घरी परतल्यावर त्यांनी जाड कागदाचा एक पंखा तयार केला. नंतर रंगीत कागदाचा एक कंदील बनविला व त्यात एक पणती पेटवून ठेवली. कंदिलाच्या आजूबाजूला छान प्रकाश पडला. सासऱ्याला हव्या असलेल्या वस्तू तयार झाल्या. दोघींनीही सासऱ्यांनी सांगितलेल्या ज्या वस्तू होत्या त्या तयार केल्या. मोठींनी काय केलेलं होतं? कंदिलाच्या आजूबाजूला छान प्रकाश पडला, कंदील तयार केलेला होता. आणि छोटीने काय केलेला होता? जाड कागदाचा एक पंखा तयार केलेला होता. ठरलेल्या दिवशी त्या दोघी सासरी परत आल्या. धाकट्या सुनेने पंखा हलवीत सासऱ्यासमोर म्हटले, मामांजी, ही घे आपली वस्तू, कागदातून वारा. जी धाकटी सून होती, लहान सून, तिने काय म्हटलं की मामांजी, ही घे आपली वस्तू, कागदातून वारा. ताबडतोब थोरल्या सुनेने आकाशकंदील पुढे केला आणि म्हणाली, हा घ्या कागदातून अग्नी. आणि थोरल्या सुनेने आपला आकाशकंदील पुढे केला आणि तिने काय म्हटलं सासऱ्यांना? हा घ्या कागदातून अग्नी. शेतकरी खुश झाला. घरातील सर्वांसमोर आपल्या दोन्ही सुनांचे त्याने तोंड भरून कौतुक केले. आणि दोन्ही सुनांना त्यांनी ज्या वस्तू आणायला सांगितलेल्या होत्या त्या वस्तू आणल्या. हे बघून शेतकरी खुश झाला आणि घरातील सर्व लोकांसमोर दोन्ही सुनांचे त्याने तोंड भरून कौतुक केलेले होते. नाव एक्सप्लेनेशन इज ओव्हर. एव्हरीवन शुड हॅव रीड दिस लेसन ॲट होम. थँक्यू.